नमस्कार मंडळी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अधिक मास म्हणजे धोंड्याच्या महिन्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. की यंदा अधिक मास कधी आहे, अधिक मासाचे महत्त्व काय, त्यानंतर या अधिक मासात काय करावे, काय करू नये, अशी सर्व माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. यंदा 2026 मध्ये अधिक मास येत आहे आणि अधिक मासलाच पुरुषोत्तम महिना असेही म्हणतात किंवा धोंड्याचा महिना असे देखील म्हणत असतात. शास्त्रानुसार पुरुषोत्तम महिना अत्यंत पवित्र मानला जातो. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने त्यांचे स्वतःचे स्वरूप सांगितलेले आहे. नावावरूनच स्पष्ट होते की पंचांगाच्या गणनेनुसार जेव्हा हिंदी दिनदर्शिकेत एक महिना अधिक असतो तेव्हा त्याला अधिक मास म्हणतात. हिंदू धर्मग्रंथामध्ये अधिक मास हे अत्यंत पवित्र मानले गेलेले आहे. म्हणून धर्मग्रंथानुसार अधिक मास व्रत पाळणे, पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे आणि तीर्थक्षेत्रांची यात्रा करणे खूप लाभदायक आहे. आता अधिक मास नक्की का लागतो याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर सूर्यपंचांगाच्या तुलनेत चंद्रपंचांगाची कालमर्यादा कमी असते. चंद्रपंचांग 354 दिवसांचे असते, तर सूर्यपंचांग हे 365 दिवसांचे असते. त्यामुळे दरवर्षी दोघांमध्ये सुमारे 11 दिवसांचा फरक निर्माण होतो. ज्योतिषशास्त्राच्या गणनेनुसार दर 32 महिने आणि 16 दिवसांनी हा फरक जवळपास एका महिन्या एवढा होत असतो. हा वेळेचा ताळमेळ साधण्यासाठी पंचांगात एक अतिरिक्त महिना जोडला जातो. हाच महिना अधिक मास किंवा मलमास म्हणून ओळखला जातो. हिंदू पौराणिक कथांमध्ये अधिक मासाचे विशेष महत्त्व आहे. धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या हा महिना अत्यंत शुभ मानला जातो, कारण तो आध्यात्मिक साधना, उपासना आणि दानधर्मासाठी अत्यंत फलदायी असतो. हिंदू कॅलेंडरमध्ये जेव्हा चंद्र महिन्याच्या गणनेदरम्यान 12 चांद्र महिन्यांमध्ये एक महिना जोडला जातो तेव्हा त्याला अधिक मास म्हणतात. त्याला मलमास किंवा पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. हिंदू कॅलेंडर चैत्र महिन्यापासून सुरू होते आणि फाल्गुनमध्ये संपते. सध्या विक्रम संवत 2082 लागू आहे, जे होळीनंतर संपले आणि चैत्र नवरात्रनंतर विक्रम संवत 2083 ची सुरुवात होईल आणि यावर्षी एक अतिरिक्त महिना जोडला गेला आहे, ज्यामुळे अधिक मास आलेला आहे. तर 2026 मध्ये 2 ज्येष्ठ महिने असतील. 2083च्या विक्रम संवतमध्ये ज्येष्ठ महिन्यात एक अतिरिक्त महिना आलेला आहे. याचा अर्थ असा की 2026 मध्ये एकाऐवजी 2 ज्येष्ठ महिने असतील. एक नेहमी ज्येष्ठ आणि एक अतिरिक्त ज्येष्ठ. अतिरिक्त महिन्याच्या बेरीजमुळे ज्येष्ठ महिन्याचा कालावधी अंदाजे 58 ते 59 दिवसांनी वाढेल. अशा प्रकारे संपूर्ण वर्षामध्ये एकूण 13 महिने असतील. कॅलेंडरनुसार 2026 मध्ये ज्येष्ठ महिना 22 मे रोजी सुरू होईल आणि 29 जून 2026 रोजी संपेल. या काळामध्ये अधिक मास देखील सुरू होणार आहे, जो 17 मे 2026 पासून सुरू होईल आणि 15 जून 2026 रोजी संपेल. जेव्हा कॅलेंडरमध्ये एक महिना दोनदा येतो तेव्हा त्या महिन्याला पुरुषोत्तम मास किंवा अधिक मास म्हणतात. अधिक मास हा महिन्याचा एक अतिरिक्त भाग आहे, जो अंदाजे दर 32 महिने 16 दिवस आणि काही तासांनी येतो. अधिक मास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अतिरिक्त कालावधीचे विशेष धार्मिक महत्त्व आहे आणि बरेच लोक तो आध्यात्मिक साधना, दान आणि जपासाठी शुभ मानत असतात. अधिक महिना 30 किंवा 33 दिवसांचा असतो आणि या कालावधीत सूर्यदेव कोणत्याही नवीन राशीत प्रवेश करत नाहीत. ते एका जागी थांबून राहतात. पौराणिक कथांमध्ये असे सांगितले जाते की जेव्हा या महिन्याची निर्मिती झाली तेव्हा कोणत्याही देवांनी त्यांचा स्वीकार केला नाही. मग काय दुःखी कष्टी झालेला मलमास भगवान श्रीकृष्णांकडे गेला. भगवान श्रीकृष्ण म्हणजे श्री विष्णूंचा अवतार. अधिक मासाचे दुःख ऐकून त्यांनी पुरुषोत्तम अशी पदवी अधिक मासाला बहाल केली. तेव्हापासून अधिक मासाला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. भगवान श्री विष्णू यांच्या आशीर्वादामुळे तसेच पुरुषोत्तम या नावामुळे इतर 12 महिन्यांपेक्षा तो अधिक तेजस्वी झाला. काही ठिकाणी याला दामोदर मास असेही म्हणतात. म्हणून तर अधिक मासात जे काही व्रत केले जाते त्यात भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण यांची उपासना केली जाते. अधिक मासात विवाह, गृहप्रवेश, मौजी बंधन, बारसे यांसारखी शुभ आणि मंगल कार्य केली जात नाहीत. असे मानले जाते की या महिन्यात शुभ कार्य केल्यास अपेक्षित फळ मिळत नाही. मलमासात भगवान विष्णूंची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. या काळामध्ये दान, जप, तप, पूजापाठ आणि गोमातेची सेवा करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. तसेच अधिक मासात रामायण, गीता यांसारख्या धार्मिक ग्रंथांचे दान करणेही अत्यंत शुभ मानले जाते.
अधिक महिना हा भगवान विष्णूंना समर्पित आहे. हा महिना अत्यंत पवित्र असल्यामुळे उपवास आणि तपश्चर्या या दिवसांमध्ये केली जाते. या महिन्यात दान करणे अत्यंत फलदायी मानले जाते. तसेच या महिन्याला धोंड्याचा महिना देखील म्हटले जाते. तर त्यामुळे महाराष्ट्रात विवाहित मुलीच्या सासरी जावयाला बोलावून वाण दिले जाते. मग वाणामध्ये अनारसे, धोंडे देण्याची प्रथा आहे. त्यानंतर म्हणजे धोंड्याच्या महिन्यात नवीन विवाह, वास्तुशांती, मुंज किंवा नवीन व्यवसाय सुरू करणे या काळात निषिद्ध मानले जाते. अशा प्रकारे अधिक महिन्याचे महत्त्व आहे आणि या महिन्यात काय करावे, काय करू नये अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.